फेब्रुवारी महिन्यात केरळमधील वायनाड येथील मेडिकल कॉलेजमधील जे.एस. सिद्धार्थन या विद्यार्थ्याच्या मृत्यूबाबत नवीन खुलासे समोर आले आहेत. वसतिगृहात रॅगिंग दरम्यान अत्याचार झाल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या रॅगिंगमध्ये डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना एसएफआयच्या गुंडांचाही समावेश आहे असे म्हणत मंगळवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने एसएफआय संघटनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आता या प्रकरणी अँटी रॅगिंग समितीचा अहवाल आला त्या पद्धतीने संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी अभाविपकडून करण्यात आली आहे. नमस्कार, आदित्य मुस्के, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. आपल्याला माहीत असेल, केरळसारख्या राज्यामध्ये अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असतात. केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका पशुवैद्यकीय व प्राणी विद्यापीठामध्ये, विज्ञान विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ नावाचा व्यक्ती द्वितीय वर्षामध्ये शिकत होता. या सिद्धार्थ नावाच्या एका विद्यार्थ्याला त्या ठिकाणच्या एसएफआय सारख्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया नावाची एक देशविरोधी संघटना त्या ठिकाणी सिद्धार्थला त्या ठिकाणी रॅगिंगच्या माध्यमातून टॉर्चर करून त्या सिद्धार्थला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचं काम त्या एसएफआय सारख्या संघटनेने केलेलं आहे. एसएफआयवर अनेक त्या ठिकाणी आरोप देशभरामध्ये झालेले आहेत. एसएफआय सारखी संघटना त्या ठिकाणी देशविघातक कृत्य करण्यास कायमच पाठबळ देण्याचं काम या एसएफआय सारख्या संघटनेच्या माध्यमातून होते. त्यामुळं या सिद्धार्थला न्याय भेटला पाहिजे या मागणीला घेऊन देशभरामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी निषेध प्रदर्शन करतोय आणि एसएफआय सारख्या गुंडांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करतोय.